मी तेजस सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दर्शक हो, सध्या लोकसभा निवडणुकीचं वारं संबंध महाराष्ट्रात वाहते आणि याच लोकसभेच्या निवडणुकीचा एक ग्राउंड रिपोर्ट म्हणून आपण सध्या अकलूज या गावात आलेलो आहोत। लोकांची मतांतरं ही घेतली तर लोकांच्या भावना आपल्याला समजणार आहेत। लोकांच्या मनातला पुढचा खासदार कोण नाही करणार आहे, लोकांना हवं तसं काम आत्ताच्या खासदारांनी केलं आहे का, लोकांना कुठला चेहरा हा खासदार म्हणून पाहावासा वाटतोय, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण इथल्या लोकात जाऊन लोकांकडून घेणार आहोत। तर चला मग लोकांकडूनच जाणून घेऊया लोकांची उत्तरं। इलेक्शन लागेल काही दिवसात। हां लागेल। माढा लोकसभेचा उमेदवार म्हणून तुम्ही कोणाकडे बघताय? दरीशील मोहिते पाटील। बर का तर निंबाळकर साहेबाला निवडून दिले, आमच्या अकलूमधनं माढ्यामधनं सगळ्याकडून निवडून दिले, पण निंबाळकर आम्हाला दिसलेच नाहीत ना। नाईक निंबाळकर कुठं आहे ते? गोरगरिबाकडे कुठे आले तिथे? अकलूमध्ये आम्हाला दिसलेच नाही। असं आम्ही टी व्हीला न्यूज बघतोय की ते खेड्यापाड्याला म्हणतात, लोक बी म्हणतात काय काय खेडेपाड्याची की म्हणजे निंबाळकर साहेब येतात गाडीतच असतात, गाडीतनं गायबच होतात म्हणलेत, पण इथं दिसतच नाही निंबाळकर साहेब कुठे। असा आहे प्रश्न। काय आता त्यांना काय मदत म्हणा, काय आनंदवर म्हणा, कुठं काय भेटायचं म्हणलं तर कोणी जाऊ देत नाहीत केला। आणि कुठे भेटणार? दिल्लीला का मुंबईला कुठं भेटू शकतो आपण? कुठंच नाही। तसंही धैर्यशील मोहिते पाटील कसं आहे, अकलूमध्ये आहे, आपलं ईश्वरनगर गाव काय 2-4 किलोमीटरवर आहे, ईश्वरनगरला जाऊन आपण भेटू शकतो आहे। काय अडचणी मेराचं म्हणलं तर जाऊ शकतो आहे। आणि तिथं काही असं नाही की मोठे कार्यकर्ते या कुणी पोटाला घेऊन जावा, तसं काही नाही। गोरगरीब गेले तरी बी भेटतात ती धैर्यशील मोहिते पाटील असं माणूस आहे एक ते। हां, आम्हाला हे बदल धैर्यशील मोहिते पाटला तिकीट द्यावं हे बदल। निंबाळकर कामावर समाधान आहे का तुम्ही? अहो काय नाही, निंबाळकर काय केले? त्या धैर्यशील मोहिते पाटलांनी पाटला घराण्याने काय केले, सगळ्याकडे खेडेपाड्याला काम केलेलं आहे पाटल्या घराण्याने। हां, तुम्ही कुठे बी जावा न्यूज करायला, पाटल्या घराण्याने सगळीकडे काम केलेलं आहे। हां, त्याच्यामुळे आपण पाटल्यात घरात दिले तिकीट तर भारी आहे उलट। हां, तसं काही लिंबाळकर काय आहे म्हणते का, आता लिंबाळकर दिलं तर बी काय आम्हाला अडचण नाही, पण आमच्या मताने पाटल्याच्या घरात कुठं बी तिकीट द्यावं हे आमचं मत आहे। दुसरं आमचं मत एखादा केंद्राचा मोठा प्रकल्प आणलाय का? कुठं आणलाय? का आणलाय? हे पाटलांनीच आपला धैर्यशील मोहिते पाटलांनीच कवा ते 40-50 वर्षापूर्वीचा प्रकल्प आणला होता, ते नदी जोडत नव्हती का, ते आता मंजूर केला आहे का 40-50 वर्ष, पण त्यांनी आणले का? त्यांच्या कृपेमुळे झालं का नाही? पण लिंबाळकरनी काय केले? काही सुद्धा केलं नाही लिंबाळकरनी। म्हणून आमचं मत आहे की धैर्यशील भाईला तिकीट द्यावं। तसं काय आमचं मत नाही की लिंबाळकर द्यावं धैर्यशील भाई द्यावं, पण आमचं मत आहे अकलूज करायचं धैर्यशील भाईला द्यावं। मोहिते पाटलांनी माळशिरस तालुक्यातून खासदार निंबाळकरांना निवडून दिले की दिलं। हां, 1 लाखाच्या पुढे दिले। तेच निंबाळकर, बबनदादा शिंदे असतील, संजय मामा शिंदे असतील, त्यांच्यासोबत त्यांनी घरोबा केलाय। तुम्हाला काय वाटतं? काय नाही, टिकत नसतं हे पाटला पुढं काय चालत नसतं। आता केले सगळे म्हणतात बबन शिंदे आमकं तमकं सगळे एक झाल्यात म्हणतात, ह्यांना काय, पण हे पाटल्या घरात तिकीट दिलं, पाटले 100% निवडून। आता ते आपले नाईक निंबाळकर, दुसरे आपले ते खासदार काय नाव त्यांचे, सातपुतेला बी निवडून आमदार आहे की, आमदारला बी निवडून दिलं ना, आमदारला बी ह्यांनी कोण दिले? ह्यांनी दिलं ना। मग हे जर उभं राहिलं तर का पडू शकतो नाही, निवडून येऊ शकतो 100%। धैर्यशील मोहिते पाटील थांबल्यानंतर निवडून येऊ शकतो। निंबाळकरांना उमेदवारी मिळाल्यावर तुम्ही कोणाला मतदान करणार? आम्ही धैर्यशील पाटलाला मतदान करणार। हो, निंबाळकरांना उमेदवारी मिळाल्यावर अहो निंबाळकर केल्यावर आता त्यांच्या मनावर आहे, धैर्यशील भाई थांबतंय का निंबाळकर थांबतंय। जर धैर्यशील भाईचा माणूस थांबला तर आम्ही धैर्यशील भाई बाजून मतदान करणार। हां, लिंबाळकर थांबला आता त्यांच्या मनाने बघू काय होते ते। कोणा मनाने? आता आमच्या मनाने आता कोणाला करायचं मतदान ते आता बघू ना। आता कसं आहे, दोघात कोण थांबतंय त्याच्यावर आमच्या मनावर आहे ना। आता आमचं हक आहे मतदान कुणाला द्यायचे आणि कुणाला नाही, मग आता बघू ना। मग आता असं आहे, आता कुणाला द्यायचं आमच्या हक्काचं हे आहे ना, आमच्या हक्काने कुणाला मतदान द्यायचं, धैर्यशील भाईला द्यायचं एका निंबाळकरला द्यायचं, आमच्या हक्काचं आहे ना। आम्ही बघू त्या टायमाला। माढा लोकसभेचा उमेदवार म्हणून तुम्ही कोणाकडे बघताय? आमचं मालक धैर्यशील मोहिते पाटील। बर, कारण की बाह्यासाहेबांनी विकास केला आहे ती रणजित नाईक निंबाळकरला कधीच जमणार नाही। पहिली गोष्ट, 5 वर्षात निवडून आल्यावर कधी ह्या माळशिरस तालुक्यात तोंड दाखवलं नाही। माळशिरस तालुक्यात तर सोला माढा मतदारसंघामध्ये फलटण सोडून कधी तोंड दाखवलं नाही। ती पण गोष्ट नाही। आमच्या मालकाने जी विकास केला आहे, माळशिरस तालुक्यापुरता विकास नाही, माढा मतदारसंघापुरतं, सोलापूर जिल्ह्यापुरतं जी विकास आम्ही सांगत नाही, आम्ही अकलूजकर असल्यामुळे सांगत नाही,
तुम्ही कुणाला पण विचारा, माढा मतदारसंघामध्ये कुणालाही बारक्या मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंत किंवा एक वयस्कर माणसापर्यंत कधी पण विचारा की बाबा ह्या मोहिते पाटील कुटुंबाचा विकास किती केला मोहिते पाटील कुटुंबाने, नाईक निंबाळकरने आजपर्यंत केलंय काय. अशी कुठली गोष्ट नाही की जी आमच्या मालकांनी किंवा आमच्या साहेबांनी केली नाही. निंबाळकरांच्या कामावर समाधानी नाहीत का तुम्ही? अहो काही काम केलंच नाही तर समाधान कुठल्या गोष्टीने मांडायचं ते तर सांगा मला. एखादा केंद्राचा कुठला मोठा प्रकल्प वगैरे आणलाय का? काय प्रकल्प आणलाय? प्रकल्प आणलाय आमच्या दादांनी, हां. आमच्या दादासाहेबांनी प्रकल्प आणला. कुठला प्रकल्प आणला? दादासाहेब म्हणजे कोण? विजयदादा साहेबांनी, बरं. भायासाहेबांनी, बरं. ह्यांनी आणला. हां. प्रकल्प कुठला आणला ती तुम्हाला पण माहीत आहे. बरं. हां, आजपर्यंत माढा मतदारसंघ तर सोडा, पण सोलापूर जिल्ह्यात अशी कुठली गोष्ट नाही की जी आमच्या मालकांनी केली नाही. कुठली पण गोष्ट असू दे, किंवा रस्ते म्हणा किंवा कुठले विकास म्हणा किंवा अकलूजमधली कुठली पण गोष्ट म्हणा, अशी नाही. सगळी आमच्या मालकांनी दादांनी केली. अशी कुठली गोष्ट नाही की आम्ही साहेबांपाशी भाईसाहेबांपाशी गेलो की बाबा साहेब आमचं असं सांगायच्या अगोदर गोष्टी असतात आमच्यात. आता लय गोष्ट सांगत नाही. आम्ही राहतो शिवसृष्टी किल्ल्यापाशी. बरं. किल्ल्यापाशी एक ही आहे आमची गल्ली, बरं. बरं का. त्या गल्लीत अशी कुठली जागा नाही की बाबा रस्ता आम्ही मध्ये गेलो की बाबा म्हणलं मालक आम्हाला गटरची ही आहे. सांगायच्या अगोदर एका मिनिटात दुसऱ्या दिवशी तर गटर पूर्ण केली, बरं. रस्ते पूर्ण आहेत. बरं. प्रत्येकाच्या घरोघरी घंटा गाडी येते, अशी कुठली गोष्ट ही नाही. त्याच्यामुळे आमचं तर पुरेपूर साहेबांनाच ही असणार. बरं. आमचं तर सोडा, पण आमच्या समाजाचं, आमच्या घराचं, आमच्या कुटुंबाचं, आम्ही तर येणाऱ्या पिढ्या भाईसाहेबांनाच मत देणार. खासदार निंबाळकरांना जर पुन्हा उमेदवारी मिळाली तर तुम्ही कुणाला मतदान करणार? आमची जी मालक सांगाल, हां. जी साहेब सांगाल हां. त्यांनाच आम्ही मत देणार. आमचं जर भाईसाहेब जर म्हणलं की बाबा दगडाला मत द्या तर आम्ही दगडाला पण मत देणार. बरं. पण आमची तर इच्छा आहे की बाबा आमच्या मालकालाच तिकीट भेटावं. मालकाला म्हणजे नाव? भाईसाहेब धैर्यशील धैर्यशील भाईसाहेब मोहिते पाटील. बरं. माढा तालुक्यातून मोहिते पाटलांनी निंबाळकरांना 1 लाखहून अधिक मत देऊन निवडून आणलं. त्याच निंबाळकरांनी संजय मामा असतील, बबनदादा असतील, शिंदे कंपनी यांच्यासोबत घरोबा केलाय. तुम्हाला काय वाटतं? अहो ती कसं झालं माहीत आहे का, हां. ज्याचा शिकार करायचा आहे त्याच्याबरोबरच राहायचं, अशी गत आहे ह्यांची. म्हणजे सगळ्याच गोष्टी ह्यांच्या म्हणण्यासारखं. ज्या व्यक्तींनी तुम्हाला 1 लाखाचं लीड दिलं त्या तर गोष्टी जाण ठेवायला पाहिजे नाईक निंबाळकरनी. बरं. काय म्हणायचं, जी विरोधक होती त्या विरोधकाच्याच पंक्तीत जाऊन बसायचं, जेवण करून बसायचं म्हणल्यावर थोडी तर लाज शरम वाटली पाहिजे. लोकसभेचं बिगुल वाजतंय. तुम्हाला काय वाटतं माढा लोकसभेचा उमेदवार कोण असावा? माढा लोकसभेचा उमेदवार एकच आहे आमचा आणि तोच असणार आहे, ते म्हणजे धैर्यशील भैया मोहिते पाटील. वडले धैर्यशील भैया मोहिते पाटील. मोहिते पाटीलच का? धैर्यशील भैयाच का? जनसामान्याचं काम केलेलं आहे. गोरगरिबाला त्यांनी न्याय दिलेला आहे. तालुक्यातच नव्हे तर आपल्या शेजारचे अजून 2-4 तालुक्यात, प्रत्येक तालुक्यात कुठेही जा तुम्ही, तिथं जाऊन तुम्ही घरोघरी जर विचारलं की लोकसभेचा उमेदवार कोण, तर तुम्हाला फक्त धैर्यशील साहेब मोहिते पाटील ह्यांचंच नाव तुम्हाला सांगण्यात येईल. दुसरा उमेदवार आता आम्हाला तर वाटतं ज्याला आम्ही निवडून दिले ती सगळ्यात आमची मोठी चूक आहे. कारण आम्ही आमचा आहे म्हणून निवडून दिलं, तर आमचा पक्ष फक्त मोहिते पाटील आहेत. मोहिते पाटील आम्हाला जिथं म्हणाल तिथं आम्ही मतदान केलं गेल्या वेळेस. पण ह्या वेळेस आमच्या एकच डोक्यात आहे की खासदार फक्त धैर्यशील भैया मोहिते पाटील असावेत. आम्हाला दुसरा खासदार चालणार नाही. निंबाळकरांना जर उमेदवारी मिळाली तर तुम्ही कोणाला मतदान करणार? आमचे मालक सांगेल तिथं मतदान करणार आम्ही. पण निंबाळकराला उमेदवारच मिळत नाही. कशासाठी मिळणार आहे? काय त्यांच्याकडे पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, त्यांच्याकडं आमदारकी आहे. तसं आमच्या मालकाकडे जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, आमदारकी आहे, छोटे मोठे गावाचे तुम्हाला सांगतो सरपंच आहेत, ग्रामपंचायत आमच्या. त्यामुळं हे आम्हालाच भेटणार आहे. भैयाचे कार्यकर्ते आहेत का तुम्ही? हो, भयांचा कार्यकर्ता आहे मी. होय. हो. मिरज तालुक्यातून मोहिते पाटलांनी निंबाळकरांना 1 लाखाचं मताधिक्य दिलं. पण निंबाळकरांनी संजय मामा आणि बबनदादाशी यांच्याशी घरोबा केला आहे. तुम्हाला काय वाटतं? ते घरोबाला दिवसाचं नाही. हां. जो माणूस पाठीमागचं 5 वर्ष विसरून आताच्या पाठीमागच्या विरोधांना जाऊन भेटतोय,
म्हणजे उद्या तो BJPला सोडून दुसरीकडे पण जाऊ शकतो ना. उद्या आम्हाला सोडून मोहिते पाटलाला सोडून तो मोहिते पाटलांच्या विरोधाकडे गेला, तो मोहिते पाटलांना सोडून गेला, मग त्यांना सोडून दुसरीकडे अजून जाऊ शकतो. त्याचं काय खरं नाही. उमेदवार कोण असं वाटते मग? धैर्यशील भैया, हो, एकमेव धैर्यशील भैया. आणि धैर्यशील भैया असेल तरच आम्ही मतदान करणार आहे. नाहीतर भयांचं आम्ही पाटलांचं सुद्धा ऐकणार नाही. आम्ही मतदानाला बहिष्कार करणार. आम्हाला मोहिते पाटील कोणी पण चालेल, पण मोहिते पाटील पाहिजे. माढा लोकसभेचा उमेदवार म्हणून तुम्ही कोणाकडे बघताय? आता सध्याचे जे खासदार आहेत ते निष्क्रिय खासदार आहेत. बरं. आता चालूला जनतेत मिसळून काम करणारे एकमेव व्यक्ती म्हणजे धैर्यशील भैयाजी मोहिते पाटील यांचं व्यक्तिमत्व सगळ्या सोलापूर जिल्ह्याला अवगत आहे. जनतेत मिसळून काम करणारे व्यक्ती आहेत ते. आणि सर्वांना समजून घेऊन सर्वसमावेश काम करणारे विधायक म्हणून सध्या त्यांना माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी ही माझी पक्षाला कळकळीची विनंती आहे. बरं. आपल्या राजकीय पक्षातून असतो तुम्ही? मी आहे राजकीय पक्षातून. कुठल्या? ते असू द्या कुठल्या तरी, त्याबद्दल काय बोलायचं नाही मला. पण सध्याला आम्हाला धैर्यशील भैया पाहिजेत आम्हाला इथे. निंबाळकरांना तो इकडे अकलूजमध्ये तर त्याला इकडं फिरकून देणार नाही आम्ही. नाही येऊन देणार त्याला. काय दिलं त्यांनी अकलूजसाठी आम्हाला? काय दिला, काय निधी दिला सांगावं त्यांनी. इथं प्रत्यक्षात समोरासमोर येऊन सांगावं की आम्ही एवढा निधी दिला तेवढा निधी दिला म्हणून. काय दिला निधी त्यांनी? मोहिते पाटलाच्या जेव्हा निवडून गेले मोहिते पाटलाला विरोध करतात ते कशासाठी? 1,05,000 लीड दिले त्यांना तालुक्यांनी. त्याचे काय तर जाण ठेवावं की त्यांनी. हां, त्याच्या जेव्हा एकट्याच्या जेव्हा निवडून आला का तो? आलाय का तो? नाही आला. मग कशासाठी त्यांनी ही करायचं आता? फक्त आणि फक्त इथं मोहिते पाटीलच चालणार, ह्याच्या व्यतिरिक्त कोणी चालणार नाही. भाजपने जर निंबाळकरांना तिकीट दिलं तर तुम्ही कुणाला मतदान करणार? आम्ही फक्त ऑनली ऑन मोहिते पाटील. निंबाळकरांना तिकीट दिलं? निंबाळकराला तिकीट दिलं तर आम्ही विरोधच करणार आहे ना त्यांचा. त्यावेळेस 1,05,000 यांना 5,000 मतदान सुद्धा मिळणार नाहीत. लिहून घ्या माझ्याकडं. उघड सांगतो मला 1,05,000 मागल्या वेळेस लीड तर दिलं होतं, पण यावेळेस 5,000 सुद्धा लीड नाही. 5,000 मत सुद्धा पडणार नाही ती. गेल्या वेळेस 1,85,000 काय तर मतदान पडलं होतं त्यांना. कोणामुळं पडलं होतं? त्यांचं काम बघून पडलं होतं का? आदरणीय रणजित दादा, अर्जुन दादा, धैर्यशीलजी बाया, बाळदादा, मोठे दादा यांच्यामुळं मतदान झालं होतं ना त्यांना. ते त्यांच्याकडे बघून झालं होतं मतदान यांना निंबाळकरला. यांना नव्हतं झालं. त्या निंबाळकराच्या नावावर नाही झालं. निंबाळकरांनी कुठल्या केंद्राचा प्रकल्प आणलाय का? कुठला आणला त्यांनी दाखवून द्यावं ना. दिलेला ते दाखवून द्यावं त्यांनी फक्त. इथं आम्ही त्यांना मतदान करायला तयार आहे. बघितलं ना तुम्ही प्रत्येक ह्याच्यात व्हिडिओ येते ते. त्या परवा मी स्टेटस ठेवला होता, व्हिडिओ आला होता वांगी नंबर 2 करमाळ्या तालुक्याचा. तर इथं रस्ता जर नाही झाला तर आम्ही खासदाराला लिहून देणार नाही. चिखल फेक करू, शेण फेक करू. मी स्टेटस ठेवला होता फेसबुकवर. मला 942 लाईक मिळले होते त्याला. म्हणजे निंबाळकरांनी कोणताही प्रकल्प आणला नाही म्हणायचं? आणलाच नाही, काहीच काम आणलं नाही. त्यांनी कुठलं काम आणलंय त्यांनी दाखवावं, सांगावं. आमची माघार. मोहिते पाटलांनी माळशिरस तालुक्यातून 1 लाखाहून अधिक लीड निंबाळकरांना दिलं होतं. जे निंबाळकर आज संजय मामा असतील, बबनदादा असतील त्यांच्या बरोबर झाल्यासारखं जातं. ज्या संजय मामाने बबनदादांनी 2 लाखाचं लीडचं अवगत त्यांना आश्वासन दिलेलं आहे निंबाळकराला. मला सांगा, मागल्या वेळेस स्वतःचा भाऊ संजय मामा शिंदे स्वतः उभा होतं, त्यांना त्यांच्या तालुक्यातून लीड मिळलं का? मिळलं का? ते स्वतः असून मग ही निंबाळकराला ते त्यांच्या जीवावर देणार आहेत काही? कुठल्या बेसवर देणार ते सांगा त्यांनी. स्वतः तुम्ही उभा राहिला तर तुम्हाला मिळलं नाही लीड त्यावेळेस. आता तुम्हाला तुम्ही दुसऱ्याला लीड देणार आहेत का? कसे देणार आहे तुम्ही लीड? सांगा ना. जनता तुमच्या पाठीमागं आहे का? जनतेचं काय तुम्ही कामं केली त्या संजय मामाला विचारा. तुम्हाला किती लीड पडलं होतं तुमच्या तालुक्यातून? तुम्ही लोकांना सांगताय जनतेला की 2 लाखाचं लीड देऊ निंबाळकराला. ठीक आहे ना, बघू ना. घोडाण मैदान जवळच आहे. अहो, या सोलापूर जिल्हा मोहिते पाटलावर प्रेम करणारा जिल्हा आहे. इथं कुणी पण येऊन उभा राहू द्या मोहिते पाटलाच्या विरोधात. त्याचं डिपॉझिट जप्त झालं म्हणून समजायचं इथून पुढं की तेवढेच खरं आहे.
माढा लोकसभेसाठी उमेदवार म्हणून तुम्ही कुणाकडे बघताय खासदारकीला? धैर्यशील मोहिते पाटील. बर, आता जे खासदार रणजित नाईक निंबाळकर आहे त्यांच्या कामावर समाधानी आहे का तुम्ही? नाही ना, का हो? का आमची त्यांची ओळखच नाही, कधी आलेली आमच्या रेपर आलीच नाही तसली. हां, कधी आलेच नव्हते ना. केंद्राचा एखादा मोठा प्रकल्प वगैरे आणलाय का त्यांनी त्या मतदारसंघात? काय आम्हाला तर आठवत नाही, काय बर, नाही काय आठवत काय. ज्या मोहिते पाटलांनी माळशिरस तालुक्यातनं 1 लाखाहून अधिकाचं मताधिक्य दिलं हो. निंबाळकरांना, हो, ते निंबाळकर आता संजय मामा शिंदे असतील किंवा बबनदादा शिंदे यांच्यासोबत त्यांनी घरोबा केलाय, तुम्हाला काय वाटतं? त्यातलं एवढी खोलवर माहिती नाही मला बघ. बर, एवढी खोलवर त्यात एवढं काय माहिती नाही जास्त. उमेदवार म्हणून कोण पाहिजे लोकसभेला? अरे हे जाऊ धैर्यशील मोहिते पाटील. बर, हां निंबाळकरांना जर उमेदवारी मिळाली परत हां माढा लोकसभेत, हां. तर तुम्ही मतदान कोणाला करणार मग? धैर्यशील मोहिते पाटीलच मी आली तर, नाही तर मग नाही मतदानच करणार नाही. का हो, मतदान करणार नाही? मग काय करायचं, आपल्या तालुक्यातला नाही, आपल्या ह्यातला नाही, हां, आपला उमेदवार पाहिजे आपल्याला. बर, आपल्या तालुक्याचा असा ही झाला पाहिजे, विकास झाला पाहिजे. बर, मग निंबाळकरांनी विकास केला नाही का? हा, निंबाळकरांनी? मला तर हे आठवत नाही काय. बर, काय रस्ते बिस्ते केला तर खंडाळी रोड काहीतरी केला त्याने, बर, खंडाळी रोड काहीतरी केला त्याने. हा, एवढं. लोकसभेचे इलेक्शन लागते आता, बरं झालं. आता उमेदवार कोण असं वाटते? कोण कसं नाही, काय घेणं आहे आम्हाला त्याचं. का हो? आम्ही कुठे येत आलो गेलो, तालुक्यात नाही, मग कुठला हो तुम्ही? आम्ही पूर्ण दिलेत नाही. कोणी जिल्ह्यातलं आहे? हा, मग इथं कसं काय? खायला आलोय. होय, हा, काय तर हॉटेल मिळेल ती खायला. बरं, मग इथं मतदानच नाही का? नाही नाही. होय, लोकसभेचं इलेक्शन लागते, माढा लोकसभेचा उमेदवार म्हणून तुम्ही कुणाकडे बघताय? धैर्यशील मोहिते पाटील. धैर्यशील भैया. हो. बरं, आता जे खासदारांच्या कामावर समाधानी आहे तुम्ही? निंबाळकरांच्या आहे समाधानी आहे? थोडेफार. बरं, काय कुठला केंद्राचा एखादा प्रकल्प आणलाय का? नाही आणला नाही त्यांनी. बरं, माळशिरस तालुक्यातनं 1 लाखाचं मताधिक्य दिलं निंबाळकरांना, हो. मोहिते पाटलांनी. हो दिलते त्यावेळेस. आता तेच निंबाळकर संजय मामा असतील, बबनदादा असतील, हां. यांच्यासोबत त्यांनी घरोबा केलाय, तुम्हाला काय वाटतं? आम्हाला बा एवढ्यात कोणाला जायचं नाही, आम्हाला ते बरोबर वाटत नाही. बर, आम्हाला फक्त आमचाच माणूस मोहिते पाटील. बर, आता निंबाळकरांना उमेदवारी मिळाल्यावर तुम्ही कोणाला मतदान करणार? जिकडे म्हणत्याला दादा तिकडेच आम्ही. दादा भैयासाहेब. विजय दादा हां भैयासाहेब ते जिकडे म्हणत्याल तिकडेच आम्ही मतदान. मोहिते पाटील मोहिते हां हां तिकडेच. बर, असं का एवढं कसं काय प्रेम? गावात त्यांचं आहे, तर गावात ते प्रेमच करते सगळ्यावर. बर, हां, आणि त्यांचं कार्यकाम चांगलं आहे त्यांचं. बर, लोकसभेचं इलेक्शन लागते आता, माढा लोकसभेचा उमेदवार म्हणून कुणाकडे बघताय तुम्ही? तसं काय नाही, अजून तरी काय फिक्स काय झालं नाही. बर, हो, आता कोणतं उमेदवार देते ती काय आम्हाला सांगता येत नाही ना. तुम्हाला काय वाटते कोणाला द्यायला पाहिजे माढ्यात? तसं नाही, तसं आता इथे काय त्यांचं चाललंय ना सगळं. मग आता कोणाला देतात काय नाही. नाही नाही, आमचं धैर्यशील मोहिते पाटलाला द्यावं असं आमचं मत आहे. बर, हां, त्यांनाच का आपण असं म्हणजे? नाही नाही, ते कार्यकर्ते चांगले आहेत. बर, हां, आता या खासदार निंबाळकरांवर समाधानी आहे तुम्ही? तसं काय नाही, ते बी चांगलेच होते, बर, पण आता नवीन द्यावे त्यांना, धैर्यशील मोहिते पाटलाला द्यावं बर, असं आमचं मत आहे. निंबाळकरांनी एखादा केंद्र प्रकल्प आणलाय का तालुक्यात? काय एवढं मला माहिती नाही. बर, हं? माळशिरस मतदारसंघानं त्यांना निंबाळकरांना 1 लाखाची मताधिक्य. हो, दिलं होतं. ती आमच्या विजयदादामुळे दिलं होतं. हां, आणि त्याच निंबाळकरांनी आता संजय मामा शिंदे असतील, बबनदादा शिंदे असतील, त्यांच्यासोबत घरोबा केलाय, तुम्हाला काय वाटतं? नाही नाही, त्यांनी केलं असेल त्याच्याबद्दल आम्हाला काय म्हणायचं नाही. बर, पण आमच्या माळशिरस तालुका विजयशे मोठे पाटलाच्या पाठीमागे पहिल्यापासून आहे, आता सुद्धा आहे. बर, हां आता निंबाळकरांना जर उमेदवारी मिळाली, हां, तुम्ही कोणाला मतदान करणार? मोहिते पाटलाच आम्ही मतदान करणार. बर, निंबाळकरांना मिळू वातावरण मिळू त्याच्याबद्दल आम्हाला काय म्हणायचं नाही, बर, पण आम्ही मोहिते पाटलाला मतदान करणार. बर,
त्यांनी जिकडे जातो तिकडे त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. लोकसभेचे इलेक्शन लागते. हा माढा लोकसभेचा उमेदवार म्हणून तुम्हाला कोण असा वाटतं? धैर्यशील बर त्यांच्या वाडवडिलापासून सुधारणा केली इथे अकलूजची. बर आम्ही सगळे बाहेरगावचे येऊन त्यांच्या ह्याच्याखाली जगतोय. बर काय हां आम्ही धैर्यशीलला मिळावं या माझी इच्छा आहे. आता कुणी काय केलं नाही केलं तुम्हाला सगळं माहीत आहे. आम्ही कशाला सांगायला पाहिजे? हे सगळ्याला साथ घेऊन चालणारा माणूस धैर्यशील आहे. खासदार खासदारकीचं तिकीट त्यांनाच मिळावं. बस निंबाळकरांच्या कामावर समाधानी आहेत का तुम्ही? समाधानी नसतो तर मग ह्यांचं नाव कशाला घेतलं असतं? बर 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 हा बर आम्ही कोणाचं कोण आहे आम्ही हे बघत नाही. फक्त आम्ही मोहिते पाटील बघतोय. मोहिते पाटीलचा घराणा बघतोय. बस आम्हाला काय माहीत नाही दुसरं. एक तुमच्या शंकरराव मोहिते पाटलापासून मतदान करत आलो मी. बर आजपर्यंत कोणचा खासदार बी बघितला नाही, आमदार बी बघितलं नाही, कोण नाही. ह्याने सांगितलं की त्याच्या मागं आम्ही आहे. निंबाळकरांना जर उमेदवारी मिळाल्यावर तुम्ही कोणाला मतदान करणार? आता उघड सांगतो की आम्ही तुम्हाला ह्याला ही आमची चॉईस आहे. आम्ही यांच्या मागे जाणार आहे. ह्यालाच मतदान करणार आहे. बर संपलं. माळशिरस तालुक्यातून ज्या मोहिते पाटलांनी निंबाळकरांना 1 लाखाचं मताधिक्य दिलं हां त्या निंबाळकरांनी संजय मामा शिंदे असतील, बबनदादा शिंदे असतील यांच्यासोबत घरोबा केला. तुम्हाला काय वाटतं? काय नाही. आता ते आम्हाला एवढंच बोलायचं. हे आमचे मोहिते पाटील जिकडे जातील आम्ही तिकडे आहे. लोकसभेचं इलेक्शन लागते. हां माढा लोकसभेचा उमेदवार म्हणून तुम्ही कोणाला बघताय? माढा लोकसभेचा उमेदवार म्हणून आमची जी कामं करणारा माणूस आहे हां मोहिते पाटील घराणं, बर धैर्यशील मोहिते पाटील, धैर्यशील भैया मोहिते पाटील यांना आम्ही येणारे खासदार म्हणून बघतो. बर कारण का हां तर ह्याच्या अगोदर मोहिते पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही जो उमेदवार निवडून दिला होता काय त्यांचं नाव नाही रणजितसिंह नाईक निंबाळकर, हे कुठं आहेत? बर कोरोना काळ माहीत नाही त्यांना. माणसं मिली जगली काय बघितलं नाही त्यांनी आजपर्यंत. आमच्या पाठीमागं सदैवपणे मोहिते पाटील घराणं सदैव उभा आहे. मी एक पत्रकार म्हणून किंवा सामान्य माणूस म्हणून सर्वांची परिस्थिती आणि सर्वांचं म्हणणं किंवा की आमच्या पाठीमागं कोरोना काळात म्हणा की इतर वेळेला म्हणा नाईक निंबाळकर बघायला सुद्धा आलं नाही. बर ती एक मागं म्हण होती की साधारणतः 1000 रुपये मिळवा आणि संदीपान थोरात दाखवा. त्यावेळेला संदीपान थोरातला कुणीही ओळखत नव्हतं. फक्त मोहिते पाटील हे घराणं आमचं काम करतंय याच्या पाठीमागं ते संदीपान थोरातला न बघता सुद्धा आम्ही निवडून दिला होता. त्याप्रमाणे या कोरोना काळात सध्या नाईक निंबाळकर कोण हे आम्हाला माहीत नव्हतं. फक्त मोहिते पाटील घराण्यात त्यांच्या पाठीमागे उभारल्यामुळं इथून माळशिरस तालुका असो अगर माढा मतदारसंघ असो हा पूर्णपणे त्याच्या पाठीमागे उभा होता. परंतु त्यांच्याकडून ज्या अपेक्षा होत्या एक खासदार म्हणून किंवा एक भावी नेतृत्व म्हणून त्या कसल्याही परिस्थितीच्या त्यांनी अपेक्षा पूर्ण केलेल्या नाहीत. आणि ज्याप्रमाणे ह्या मोहिते पाटील घराण्याने काहीतरी त्यांच्याकडे बघून निवडून दिलं असेल किंवा काहीतरी त्यांच्या पाठीमागे उभारून म्हणजे काम करतील म्हणून निवडून दिलेलं होते त्यांना, त्याप्रमाणे त्यांनी काहीही काम केलेलं नाही. आजकाल खासदार कोण ते सहज एकटे जरी फिरून गेले तर कुणीही ओळखणार नाही. कारण का त्यांचं काम शून्य काम आहे. ह्या अकलूज परिसरात वगैरे किंवा आजूबाजूला बघितलं केलं तर ते बघायला सुद्धा आले नाहीत. जसे निवडून गेले त्याप्रमाणे ते बघायला सुद्धा आले नाहीत. आणि जर मोहिते पाटलांच्या विरोधात किंवा मोहिते पाटलांना जर तिकीट मिळत नसेल तर चॅलेंज आहे माझं की नाईक निंबाळकर येणार नाही. त्यांना बबनदादा मिळू दे किंवा कुणी मिळू दे 1.5 लाखाचं 2 लाखाचं लीड देतो. अगोदर तुमच्या मतदारसंघात तेवढी माणसं आहेत का बघा. तुमच्या मतदारसंघात जर तेवढी माणसं आहेत का आणि आहेत तर तुमच्या बाजूने किती आहेत ही स्वतःचं परीक्षण करा. आणि त्याच्यानंतर तुम्ही 1.5 लाखाचं लीड देऊ, लाखाचं लीड देऊ, 2 लाखाचं लीड देऊ. या बापका कशाला मारता उगाच? काय गरज आहे बापका मारण्याची किंवा असलं काय बोलण्याची करण्याची? आपण स्वतः निवडून येतो का हे बघा अगोदर. आपण स्वतः निवडून येणार नाही अशा कंडिशनला सध्या येऊन बसलेला आहात. त्याप्रमाणे या वेळेला मोहिते पाटील जर धैर्यशील भाईंना जर तिकीट मिळालं नाही काय तर चॅलेंज आहे माझं, नाईक निंबाळकर निवडून येणार नाहीत. निंबाळकरांना उमेदवारी दिल्यास तुम्ही कोणाला मतदान कराल? नाईक निंबाळकरांना जर उमेदवारी दिली तर आम्ही आजपर्यंत पक्ष कोणी बघितला नव्हता. मुस्लिम समाज हा कधी पक्ष न बघता मोहिते पाटील घराणं सदैव मुस्लिम समाजाच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे. या तत्वाखातर भाजपला बघून मतदान केलं नाही
किंवा नाईक निंबाळकरांना बघून मतदान केलेलं नाही. आम्ही फक्त मोहिते पाटील यांना बघून मतदान केलं होतं. आज जर समजा नाईक निंबाळकरांना जर तिकीट दिलं तर आमचं मतदान हे भाजपला नसणार आहे. ते कसल्याही परिस्थितीत कुणीही असो. आणि हे माझंच नाही, मुस्लिम पूर्ण समाजाचं मतदान भाजपला नसणार आहे. जर भाजपला स्वतःचं डिपॉझिट जप्त करायचं असेल किंवा भाजपला आपला उमेदवार जर हरवायचा असेल तर त्यांनी खुशालपणे रणजित नाईक निंबाळकरांना तिकीट द्यावं आणि इथला आपला भाजपचा एक उमेदवार कमी करावा. लोकसभेचं इलेक्शन लागतंय. माढा लोकसभेचा उमेदवार म्हणून तुम्ही कोणाकडे बघताय? आम्ही मोहिते पाटील यांच्याकडे बघतो. बरं. धैर्यशील भैया हे जो उमेदवार असावे माढा तालुक्यातून. माढा मतदारसंघ काय आम्हाला दिसलेच नाहीत परत कधी. आम्ही दर्शनच बघितलं नाही त्यांचं कधी. 5 वर्षात तर आम्हाला दिसले नाहीत. समाधानी आहे का नाही? नाही, समाधानी नाही. धैर्यशील भैयाच का? स्थानिक लेवलला तेच पाहिजे, कारण माढा मतदारसंघ हा फार विखुरलेला आहे. बरं. फलटणचा थोडासाच भाग येतोय. त्यामुळं आम्हाला धैर्यशील भैयाच हवे. कारण पहिले विजयदादा होते खासदार, त्यांनी कामं केली आहेत भरपूर. त्यामुळे आम्हाला धैर्यशील भैया मोहिते पाटील घराण्यातला असावे एवढीच आमची अपेक्षा आहे. खासदार निंबाळकरांनी एखादा काय प्रकल्प आणलाय का केला? काय नाही. बरं. आलेच नाही तिकडे बघायला तर काय प्रकल्प आणायचा. जर बघायला आले असते, कुठं मिटिंग घेतली असती एखादी, बाबा कुठं काय कार्यक्रम घेतला असता तर दिसले असते आम्हाला. जर कार्यक्रमच नाही, मिटिंगच नाही म्हटल्यावर काय प्रश्न पडते. मत फक्त आमचं आता मोहिते पाटील यांनाच. मोहिते पाटलामुळेच आम्ही मतदान त्यांना केलं. नाही तर त्यांना तर कोण ओळखत होतं स्थानिकमध्ये. बरोबर आहे का? स्थानिकला ओळखतच नव्हते कोण. दादांनी सांगितलं मतदान द्या, त्यांच्या पाठीशी उभं राहून आम्ही उभं राहिले. आम्ही फक्त मोहिते पाटील यांनाच मानतोय, त्यांनाच. तोच आमचा पक्ष. मोहिते पाटलांनी माळशिरस तालुक्यातून 1 लाखाचं लीड दिलंय. हां, पण तेच निंबाळकर आज संजय मामा शिंदे असतील, दादा शिंदे असतील, यांच्यासोबत त्याने घरोबा केला. तुम्हाला काय वाटतं? चुकीचं केलं ना ते. जिथं खायचं तिथंच ते हे करायचं. चुकीचं झालं ते. ज्यांच्या विरोधात लढलो परत त्यालाच मांडीवर घेऊन फिरायला लागले म्हणल्यावर मग ते चुकीचं वाटलं. आता खासदार म्हणून कुणाला बघा? मोहिते पाटील, धैर्यशील भैया. निंबाळकरांना उमेदवारी दिल्या, तुम्ही कोणाला मतदान करा? आम्ही धैर्यशील भैयांना. भैयानं भले अपेक्षा उभा राहू द्या. बरं. अपक्ष उभे राहिले तरी चालते, त्यांना काय. निंबाळकरांची विकास कामं किंवा एखादा मोठा केंद्राचा प्रकल्प? काय नाही. कागदी प्रकल्प आहेत असं जाणवतंय, तर कागदी प्रकल्प आहेत. तसं त्यांचा काय इकडं आलेलंच नाही. आलेलं नाही म्हणा, प्रकल्प कुठं नाही येणार. आमचं मत मोहिते पाटील यांनाच. बरं. लोकसभेचं इलेक्शन लागते. बरं. माढा लोकसभेचा उमेदवार म्हणून कोणाकडे बघताय? माढा लोकसभेचा उमेदवार आम्ही धैर्यशील भैया मोहिते पाटील यांना बघतोय. महायुतीचा उमेदवार. आणि पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळावी अशी आमची अपेक्षा आहे सर्वसामान्य जनतेची. निंबाळकरांच्या कामावर समाधानी नाही, अजिबात समाधानी नाही. कोण निंबाळकर आम्ही कसला त्याला बघितलं बी नाही 5 वर्षामध्ये. दर्शनच झालेलं नाही त्यांचं. बायांचं कसं ग्राउंड लेवलला काम वगैरे चांगलं आहे त्यांचं. सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून असतात. कधी पण त्यांचा आपल्या हक्काचा माणूस आहे. आपल्या शेजारीच त्यांचं ऑफिस आहे. कधी अडचणी आली तर लगेच आपण जाऊन त्यांना सांगू शकतो. निंबाळकरांनी एखादा काय केंद्रीय प्रकल्प वगैरे आणलाय का? नाही, अजून तरी काय तशी माहिती नाही. बस त्यांनी म्हणजे कसं प्रकल्प आणल्यात नाही आणल्यात, पण जे आपलं मोहिते पाटलांनी जे प्रकल्प आणल्यात त्याच्यावरच त्यांचं नाव गाजवतात. ते मी आणलाय, हे केलंय, ते केलं असं सांगते ते. म्हणजे कृष्णा भीमा योजना स्थिरीकरण असेल हे असेल अशा प्रकल्पावर स्वतःची नावं सांगते ते निंबाळकर. म्हणजे श्रेय घेण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा. माळशिरस मतदारसंघांना मोहिते पाटलांनी निंबाळकरांना लीड दिलं. बरं. आता तेच संजय मामा शिंदे असतील, बबनदादा शिंदे असतील, निंबाळकरांनी त्यांच्यासोबत घरोबा केला. तुम्हाला काय वाटतं यावर? निंबाळकरांनी शिंदे कंपनीसोबत घरोबा केला आहे. काय ना, तिथं लेवल होऊ शकते की. लीड नाही मिळणार पण लेवल तरी होईल. तुम्हाला काय वाटतं त्यांच्यासोबत घरोबा केलाय?
कोणावर शिंदे बरोबर का त्यांचा गौरव अगोदरपासूनच आहे की गेल्या लोकसभेला पण त्यांचा गौरव होताच की यावेळेस पण जरी असला तरी एवढा काय फरक पडणार नाही. आता दर्शलबाईंचे शिवबाबांचे रणजितदादांचे कामं भरपूर चालू आहेत माडा करमाळामध्ये. माळशिरस तालुका तर काय त्यांच्या हक्काचाच आहे, त्याच्यामुळे काय विषय नाही. माढा लोकसभेचा उमेदवार म्हणून कोणाला पाठवायचे? आणि आता सध्या माढा लोकसभेचा उमेदवार म्हणून आमचे आधारस्तंभ आदरणीय धैर्यशील मोहिते पाटील यांना हे तिकीट मिळालेच पाहिजे. माळशिरस विधानसभा मतदारसंघानं निंबाळकरांना 1 लाखाचं मताधिक्य दिलं. निंबाळकरांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का? निंबाळकर माळशिरस मतदारसंघात एकदा सुद्धा फिरक नाहीत अजून 5 वर्षात. त्यांचे 1 लाख लीड जे दिले मोहिते पाटलांनी ते वाया गेल्यासारखंच आहे. कारण आता इथून पुढं त्यांनी अपेक्षा पण करू नये ती. कारण मोहिते पाटलांनी एवढं त्यांना सहकार्य केलं, 1 लाखाचं लीड दिलं. अगदी बाहेरचा उमेदवार असून पहिल्यांदाच भाजपकडून उभा राहिला होता तरी त्यांना आम्ही तन मन धनाने पळालो, आम्ही रात्रभर पळालो, तर त्यांनी त्या कामाचं आमच्या चीज केलं ना. एकदा सुद्धा अकलूला फिरकले नाहीत. ते कायम आमचे मोहिते पाटलाच्या विरोधकांना घेऊन दौरे करतात. आम्ही काय असं त्यांचं हे केलं तर आम्हीच त्यांना 1 लाखाचं लीड दिलं म्हणून ते निवडून आलेत. समाधानी आहात? नाही, आम्ही समाधान नाही. एखादा केंद्राचा प्रकल्प वगैरे आणलाय का तुम्ही? आता एक सुद्धा प्रकल्प या माळशिरस तालुक्यात तर आलेला नाही बघा अजूनपर्यंत. म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघातच आलेला नाही एक सुद्धा. आता 1 लाखाचं मताधिक्य देऊन सुद्धा ते आता संजय मामा शिंदे असतील, बबनदादा शिंदे असतील, त्यांच्यासोबत निंबाळकरांनी घरोबा केलाय. कसं बघताय? मग आम्ही तेच सांगतोय ना, ह्यांना फक्त आम्ही मतदान केलं, 1 लाखाचं लीड दिलं आणि ह्यांनी मोहिते पाटलांच्या विरोधकांना म्हणजे आज जे विरोधक समजले जातात आज त्यांच्या संग यांनी दोस्ती केली, घरोबा केला. मग आता यांनी का म्हणून अपेक्षा करावी की आमच्याकडून 1 लाखाचं लीड मिळावं, आता निवडून यावं माळशिरस तालुक्यातून. आता आमचे नेते खंबीर झालेत ना धैर्यशील मोहिते पाटील इलेक्शन लढवायला. आम्ही त्यांना 1 लाखाच काय आता ते मोहिते निंबाळकरच्या दुप्पट आम्ही त्यांना निवडून आणू की. भाजपनं जर निंबाळकरांना उमेदवारी दिली तर तुम्ही कोणाला मतदान करणार? आम्ही भाजपनं जरी निंबाळकरांना उमेदवारी दिली तरी आमचे दैवत धैर्यशील मोहिते पाटील आणि मोहिते पाटील परिवार जे सांगतील त्यांनी दगड जरी उभा केला तरी आम्ही त्या दगडाला मतदान करणार. परखड भूमिका आहे? परखड भूमिका आमची. कारण आम्ही आदरणीय विजयदादा 2004 साली उपमुख्यमंत्री होते. दादासाहेबांनी असं विचार केला नाही की या महाराष्ट्रात विरोधक किंवा विरोधकातली गावं किंवा विरोधक आपले कोण आहेत त्यांचा सगळ्यांचा हाताला धरून त्यांनी विकास केला गावाचा. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटलांनी या सोलापूर जिल्ह्याचे नंदनवन केले. त्यांच्या हातावर हात मारून विजयदादांनी सुद्धा सगळ्यांची जिल्ह्याचा विकास केला. त्यांच्या हातावर हात मारून आदरणीय रणजितदादांनी सुद्धा सर्व विकास केला आमदारकी असताना. आत्तासुद्धा ते आमदार आहेत. मग आता धैर्यशील भाईंनी जर त्या हातावर हात मारून जर आपला सगळा जिल्ह्याचा तालुक्याचा माढा लोकसभेचा विकास करायला ठरवला तर त्यांना तिकीट देण्यात भाजप पक्षाला तरी काय अडचण आहे? आम्ही भाजप पक्षाला प्रश्न विचारतो, काय अडचण आहे भाजप पक्षाला तरी? कारण आदरणीय भैयासाहेबांचं काम एवढं आहे. आज लहान तळागाळातले सगळं गोरगरीब मजूर लोक किंवा कलाकार लोक किंवा सर्व तरुण वर्ग यांना आदर्श आहेत ते. त्यामुळे त्यांनी भाजप पक्षाने विचार करावा की आता इथून पुढं मोहिते पाटलांना तिकीट देऊन कमीत कमी या माढा लोकसभेचा विकास अजून चांगल्या परीने करावा. जर निंबाळकरांना तिकीट दिलं आणि तुमची भूमिका काय असली दिल्यावर भाजपने? आम्ही निंबाळकरांना तिकीट जरी दिलं तर आम्ही हे मानतच नाही आम्ही निंबाळकरांना तिकीट देतील. आमचं तिकीट हे मोहिते पाटलांना धैर्यशील भाईंना फिक्स आहे असं चालूनच आम्ही आता वाटचाल करतोय. खासदार म्हणून कुणाला बघायला पाहिजे? आम्हाला आत्ता सध्या खासदार म्हणून आदरणीय धैर्यशील मोहिते पाटलांना बघायला पाहिजे. लोकसभेचा उमेदवार म्हणून कुणाला बघतोय आता सध्या? आम्ही फक्त धैर्यशील मोहिते पाटील, ओनली वन धैर्यशील भाया. कारण त्यांनी आतापर्यंत गोरगरिबांना लई मदत केली. आतापर्यंत ह्याच्या अगोदर 1 लाख नीड दिले माळशिरस तालुक्यातून नाईक निंबाळकरला. बरोबर, त्यांनी काय केलं आतापर्यंत? गद्दार निघाले ते. ज्यांनी खायला दिलं त्यांच्याच ताटात जर तुम्ही गद्दारी करत असाल तर काय उपयोग त्यांना आम्ही निवडून आणून देऊ? बरोबर आहे चुकीचं आहे? त्यांनी आमच्यासोबत गद्दारी केली.
ज्या माणसाने त्यांना निवडून दिलं 1 लाख नीट दिले माळशिरस तालुक्यातून, त्याच माणसासोबत तुम्ही गद्दारी करताय. जी बाळासाहेबांची विरोधक आहेत त्यांच्यासोबत तुम्ही फिरताय, दौरे करताय, घर उभा करताय. त्यांना आम्ही मतदान का देऊ? त्यांना आम्ही का पुढाकार देऊ? यंदा आम्ही फक्त धैर्यशील मोहिते पाटलाला बघतोय. त्यांनाच तिकीट भेटलं पाहिजे. निंबाळकरला आम्ही येऊ पण देत नसतो, अकलूजमध्ये पाऊल पण ठेवू देत नसतो. यंदा फक्त एकच खासदार ओनली वन धैर्यशील मोहिते पाटीलच राहणार. निंबाळकरला पाऊलच ठेवू देत नसतो त्याला आम्ही. इथं गद्दारी केली ना, गद्दाराला क्षमा नाही, ही मी विनंती करतोय. त्यामुळे समाधानी आहे का ते? कशाचं समाधान असतं तर एवढं बोललोच नसतो ना त्याच्या बाबतीत. आम्ही निंबाळकराच्या बाबतीत कशाचं समाधान आहे? आम्ही काय केलंय त्यांनी आमच्यासाठी? अकलूजमध्ये पाऊल ठेवला नाही. किती वर्ष झाली जेव्हापासून खासदार निवडून दिलं? अकलूजमध्ये पाऊल ठेवलाय का? साधारण माळशिरस तालुक्यात पाऊल ठेवलाय का? त्याला का आम्ही निवडून देऊ? एखादा प्रकल्प वगैरे आणलाय का केंद्राचा? आणला असेल, पण ती कुणाच्या आणला असेल? नाव त्यांचं लागलंय, पण आणलाय कुणी? बाळासाहेबांनी आणलाय. नाव कुणाचं लागलंय? त्यांचं लागलंय. पण आम्ही का निवडून देऊ त्यांना? काय विकास कामं केले त्यांनी मला सांगा? काय केलंय त्यांनी आतापर्यंत? संजय मामा शिंदे असतील, बबनदादा शिंदे असतील, निंबाळकरांनी यांच्यासोबत घरोबा केला. काय कसं बघतोय ह्याकडे? काय वाटतं तुला? मला त्यांच्याकडे बघायचं पण नाही, आणि त्या हरामखोराकडे मला बघायचं पण नाही, आणि त्या गद्दारांकडे मला बघायचं पण नाही. मला फक्त माझा एकच नेता दिसतोय दयावान, ती म्हणजे धैर्यशील बाळासाहेब मोहिते पाटील. त्यांनाच खासदारकीचं तिकीट भेटलं पाहिजे यंदा. भाजपने जर निंबाळकरांना उमेदवारी दिली तर तू मतदान कुणाला टाकणार? कुणालाच टाकणार नाही. काय जेव्हा मोहिते पाटील म्हणतील दगडाला मत द्या, आम्ही दगडाला मत देऊ. झाडाला मत द्या, झाडाला मत देऊ. पण त्या निंबाळकरला आम्ही मत देणार नाही म्हणजे नाही. ही माझा शेवटपर्यंत प्रश्न आहे, म्हणजे उत्तर आहे माझं शेवटपर्यंत. आता कसं आहे माहिती आहे, भाजपने जर धैर्यशील मोहिते पाटलांना जर तिकीट नाही दिलं तर भाजपला हे जे परिणाम भोगावे लागतील. पण तिकीट धैर्यशील मोहिते पाटलांना भेटलंच पाहिजे. आणि आमच्या पिढ्याने पिढ्या चालत तर मोहिते पाटलांनाच मतदान आहे आमचं. आमच्या पिढ्याने पिढ्या, आमच्या अगोदरच्या पण आमचे वडील चुलते जे आमच्या घरातले ज्येष्ठ आहेत त्यांच्या आतापर्यंत मोहिते पाटलाला मतदान आले. आणि ह्याच्या पुढं पण आमची जी पिढी चालू होईल काय, इथून पुढं पण आमचं मतदान मोहिते पाटलालाच असणार आहे. धैर्यशील मोहिते पाटीलच खासदारकीला उभं राहणार, आणि त्यांनाच तिकीट भेटलं पाहिजे. शेवटच्या श्वासापर्यंत सांगतोय मी, त्यांनाच तिकीट भेटलं पाहिजे. गद्दारांना क्षमा नाही. त्यांनी गद्दारी केली ना निंबाळकर साहेबांनी, त्यांना क्षमा नाही. विनोद साठे बोलतोय की माढा तालुक्यामध्ये आदरणीय धैर्यशील मोहिते पाटील उर्फ भैयासाहेब यांनाच माढा लोकसभेची उमेदवारी मिळावी असं आम्ही आव्हान करणार आहे. आणि दुसरी गोष्ट राहिली, जे चालूचं खासदार आहेत 2019ला त्यांना माळशिरस तालुका माहीतच नाही. म्हणजे ते खासदार म्हणजे आपले निंबाळकर साहेब यांनी आजपर्यंत माळशिरस तालुक्यात पाऊल ठोकलं नाही. आणि त्यांनी एकसुद्धा असं कुठलं काम केलं नाही किंवा कुठल्या गरिबाला आणून मदत केलेली नाही किंवा काय नाही. आदरणीय मोहिते पाटील, माननीय विजयदादा आणि त्यानंतर रणजितदादा उर्फ भैयासाहेब आज माढा तालुक्याचे उमेदवार आहेत ते, आणि त्यांना उमेदवारी ही माळशिरस तालुक्यातून मिळालीच पाहिजे. आणि जर निंबाळकरला जर तिकीट जर मिळालं तर आम्ही बहिष्कार करल्यासारखं आम्हाला निंबाळकराला मतदानच करायचं नाही. आदरणीय भैयासाहेब यांनाच उमेदवारी द्यावी. पक्षश्रेष्ठीने त्यांच्या नावाचा विचार करावा. कारण का मोठ्या दादाचं योगदान एवढं मोठं आहे. काय भीमा आस्तीकरण मोठ्या दादाच्यामुळेच झालं, त्यांच्या प्रयत्नामुळेच झालं. आज गोरगरिबाला त्यांनी किती कुठल्या मग केंद्रातनं प्रकल्प आणला नाही का? अजून सुद्धा कुठलाही सुद्धा नाही, एक सुद्धा प्रकल्प आणला नाही. आदरणीय रणजितदादा मोठे दादा भैयासाहेब इथं नगर परिषद असो किंवा विधान परिषदेची कामं असो, राम सातपुतेमार्फत रणजितदादा आणते ती कामं, ते गोरगरिबाला त्यांचा फायदा होतो आहे. बचत गट असू द्या, कुठल्याही माध्यमातून त्यांनी कामं आणलेली आहेत. त्यामुळं निंबाळकरांनी आमच्या तालुक्यासाठी कोणत्याही केंद्राची एक सुद्धा स्कीम आणलेली नाही. म्हणून जर निंबाळकरांना उमेदवारी दिली तर आमचा साफ नकार आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की भाजप श्रेष्ठीला की आदरणीय भैयासाहेब यांना उमेदवारी देण्यात यावी.
आणि निंबाळकरला जर उमेदवारी दिली तर आम्हाला विरोध आहे त्यांचा. हां, आणि निंबाळकर सोडून बाळासाहेब मोठे दादा जे काय म्हणतील त्यांच्या निर्णयावर आम्ही ठाम आहे. जे विजयदादा म्हणतात तीच आम्ही करणार. आम्ही आजपर्यंत फक्त निंबाळकरांनी संजय मामा शिंदे असतील, बबनदादा शिंदे असतील. नाही त्यांना आमचा विरोध आहे आमचा. आम्ही 1 लाखाचं लीड दिलेलं आहे, परंतु त्यांनी मोठ्या दादाचं म्हणा किंवा मोहिते पाटील परिवाराचा कुठलाही शब्द त्यांनी पाळलेला नाही. आजपर्यंत त्यांनी तालुक्याला तोंडच दावलेलं नाही. त्याच्यामुळं आम्हाला त्याचा विरोध आहे. आदाय तालुक्यामध्ये भैयासाहेब म्हणा, मांगोला तालुका घ्या, करमाळा तालुका घ्या, रणजितदादा तिथं भरभरून कामं करते. ते रस्त्याचे म्हणा, समाज मंदिर म्हणा, कुठल्याही माध्यमातून त्यांनी कामं केलेले आहेत आणि करतच राहिलेले आहेत आजपर्यंत. उदाहरणार्थ घ्या, वाघोलीचा रस्ता घ्या, कुठला टेंभुर्णीचा घ्या, पूर्णपणे प्रयत्न करते. ती लोकांचे जमिनी रस्त्यात जर गेलेले असले, बायपासात गेले, त्यांना मदत करते ती मिटिंग घेऊन. त्याच्यामुळं आम्हाला दादाशिवाय पर्याय नाही, मोहिते पाटलाशिवाय माड्याला पर्याय नाही. माढा लोकसभेचा उमेदवार म्हणून तुम्ही कोणाकडे पाहता? माननीय धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडं माढा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार म्हणून पाहतो आणि पाहणारच. बरं, खासदार निंबाळकरांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात? नाही, त्या व्यक्तीला ओळखतच नाही आम्ही. त्यांचा प्रश्नच येत नाही ना. समाधान व्हायचं काय प्रश्नच येत नाही. ती व्यक्तीच कोण आहे ती बघितलं नाही. ज्यावेळेस मतदान केलं तेव्हापासून तर ती व्यक्ती माळशिरस तालुक्यामध्ये तर नाहीच नाही. आणि शिवाय त्यांचा जनसंपर्क कुठल्याही तालुक्यात नाही. झालं तर फलटण तालुक्यात, इतर ठिकाणी कुठेही त्यांचं नाव दिसत नाही, काय नाही. एखादी केंद्राचा काय प्रकल्प वगैरे आणलाय का ते तर नाव विसरूनच जावा. ती दुसऱ्यांनी केलेले कामाचे प्रकल्प म्हणून त्यांनी स्वतःचे नाव चिटकून त्यांनी क्रेडिट घेतलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट कसं की जे केंद्राची कामं वगैरे आहेत ती त्यांनी केलेलीच नाहीत. त्यांनी आता याच्यामध्ये आहे केंद्रामधील लोकसभेमध्ये वगैरे काय बोलतात, प्रश्न मांडतात का नाही ते सुद्धा दिसत नाही टी व्हीवर कधी. आणि ती व्यक्ती टी व्हीवर सुद्धा दिसत नाही. त्या व्यक्तीला आपण काय ओळखणार? भाजपनं जर निंबाळकरांना उमेदवारी दिली, तुम्ही कोणाला मतदान करणार? नाही, तो प्रश्न नंतरचा झाला. पण आमचं मागणी काय आहे की धैर्यशील मोहिते पाटलाला दिलं म्हणजे आज त्यांच्या पाठीमागं सर्वसामान्य जनता महाराष्ट्रातली असो, माढा तालुक्यातली असो, माढा लोकसभा मतदारसंघातली आहे, त्याप्रमाणे ते देणारच. आणि त्यांच्या प्रेमापोटी, त्यांच्या याच्यापोटी सगळेजण त्यांच्या पाठीमागं आहेत. आणि तसं निंबाळकरांनी कुठेही आत्ता एक 6 महिने झालं पेपरमध्ये वाचून, टी व्हीमध्ये बघून ते दुसऱ्याचं श्रेय लाटून ते रेल्वेचं वगैरे आम्ही केलं असं म्हणतात. परंतु यापूर्वी असं केलेलं दिसत नाही किंवा काही दिसतच नाही. जनतेला सगळं लक्षात येतं आहे टी व्हीवर वगैरे बघून, पेपरमध्ये वाचून. आणि मग ते काय करणार आहे आता पुढं? या पुढचे 5 वर्ष दिले तर काय प्रश्नच येत नाही. त्यांच्याबद्दल विश्वास ठेवायचं काय हेच प्रश्न येत नाही तर काय करता? निंबाळकरांनी संजय मामा शिंदे असतील, बबनदादा शिंदे असतील, तो राजकारणाचा विषय झाला. त्याच्याशी आम्ही बोलू शकत नाही. त्यांनी कुणाशी संगनमत केलं, काय केलं त्याच्याशी आपला संबंध नाही. आता सर्वसामान्य माणूस म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही बोलू शकतो. एक कुठं सांगोला तालुका असो किंवा हे असो, कुठेही काय दिसतच नाही तर त्यांचं ते निंबाळकर कोण हेच माहीत नाही तर कुठल्या बेसवर आपण बोलणार? कोण असावं खासदार मग? धैर्यशील मोहिते पाटील. लोकसभेचं इलेक्शन काही दिवसात लागतं. माढा लोकसभेचा उमेदवार म्हणून तुम्ही कोणाला पाहताय? माढा लोकसभेच्या उमेदवार म्हणून मी स्वतः वैयक्तिक माननीय धैर्यशील मोहिते पाटील यांना पाहतोय. त्याला कारण आहे की राजकारणामध्ये असो किंवा समाजकारणामध्ये असो, धैर्यशील मोहिते पाटलांचं काम हे जोखवण्यासारखं आहे. आणि त्यांचं माणसामध्ये माणूस म्हणून राहणं, एक माणसातला खरा माणूस कोण असेल तर धैर्यशील मोहिते पाटील. आणि आज माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आम्हाला पूर्वी जी उमेदवार दिला होता, आम्ही त्या उमेदवाराला निवडून दिलं. लाखाच्या पुढं माळशिरस तालुक्यातून आम्ही लीड दिलं. परंतु त्या उमेदवारांनी आमचं काम काय केलं नाही किंवा मला वाटतं त्यांनी काय काम केलं हे आम्हालाही कळालं नाही.
आणि आमच्या संपर्कात कधीच आलेला नाही तो माणूस. निंबाळकरांच्या कामावर समाधानी आहात? नाही, आत्तापर्यंत निंबाळकरांनी काय काम केलं हे आम्हाला, मी आता मगाशी सांगितलं की माहिती नाही काय काम केलं ते, त्यामुळं मी त्यांच्यावर नाही समाधान. त्यांचे काम प्रकल्प वगैरे आणलाय का तुम्ही? नाही, केंद्राचा प्रकल्प किंवा काय मी म्हटलं ना काहीच नाही. पण मोहिते पाटलांनी आत्तापर्यंत नीरा भीमा स्थिरीकरण असेल किंवा रेल्वेचं काम असेल, रणजितसिंह मोहिते पाटलांनी रेल्वेचं मंजूर केलं आणि आमच्या विजयसिंह मोहिते पाटलांनी जे नीरा भीमा स्थिरीकरण केलं होतं त्याच्यावर काम करून तो मंजूर करून घेतलेलं आहे. आणि आज 4 तालुक्यामध्ये त्या नीरा भीमा स्थिरीकरणाचं पाणी येणार आहे आणि गोरगरिबाचं कल्याण होणार आहे, शेतकऱ्यांचं कल्याण होणार आहे. हे मोहिते पाटलाचं काम आहे आणि ह्या कामाचं श्रेय दुसरं कोणतरी घेतं आहे, पण आम्हाला त्याचं काय माहीत नाही. पण हे आम्हाला नक्की माहिती आहे की हे काम विजयसिंह मोहिते पाटलांनी, रणजितसिंह मोहिते पाटलांनी, धैर्यसिंह मोहिते पाटलांनीच केलेलं आहे. आणि माळशिरस विधानसभा मतदारसंघानं निंबाळकरांना 1 लाखाचं मताधिक्य दिलं. बरं, तेच आता बबनदादा शिंदे असतील, संजय मामा शिंदे असतील, त्यांच्यासोबत त्यांनी घरोबा केला. तुम्ही कसं पाहता? नाही, घरोबा केला हे मला काय त्याचं देणं घेणं नाही. मला फक्त कामाशी मतलब आहे आणि तालुक्यातून जे 1 लाखाचं मताधिक्य दिलेलं आहे ते मोहिते पाटलाच्या शब्दाला जागून लोकांनी मतदान केलेलं आहे. आणि इथून पुढेही मोहिते पाटलाला तालुका कधीही विसरणार नाही आणि तालुक्यातून लाख काय आता 1.5 लाखाचं मताधिक्य देऊ शकतो तालुका मोहिते पाटलाच्या नुसत्या हाकेवर. भाजपने जर रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिली तर तुम्ही कुणाला मतदान करणार? नाही, आता तसं काय सांगू शकत नाही, कारण कसं आहे आता सांगणं मला वाटतं योग्य नाही. आणि ज्या त्यावेळेला जो उमेदवार येईल त्यावेळेला तो निर्णय होईल, त्यावेळेला बघू काय करायचं ते. खासदार माढा लोकसभेचा उमेदवार म्हणून कोणाकडे पाठवायचं? माढा लोकसभेचा उमेदवार खासदार म्हणून आम्हाला धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील म्हणजेच भैयासाहेब हेच आम्हाला हवेत. मग पाठीमागं जे आम्ही खासदार निवडून दिला त्यांची आमची बहुतेक मला वाटते माझ्या दृष्टिकोनातून ओळख देखील नाही. कारण एक यांच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी माळशिरस तालुक्याचे 100% मतदान यांच्या शब्दावर झालेलं आहे त्यांना. आणि मतदान जे केलं ते केवळ त्यांच्या कामावर समाधानी आहे का नाही? नाही, त्यांच्या कामावर समाधान म्हणजे कामं यांनीच केलीत, आमच्या मोहिते पाटलांनीच केलेत म्हणजेच. परंतु आता ते पदावर असल्यामुळं त्यांनी श्रेय लाटलं गेलं, परंतु मूळ काम ह्यांनीच केलेलं आहे ते. कारण पाठीमागचा जर इतिहास पाहिला तर सर्व कामं यांनीच केली आहेत. आणि दुसरी गोष्ट, पूर्वी पूर्ण जिल्ह्यावरच पगडा होता यांचा. आता हे निर्माण झाले आहेत भरपूर, पण जुने कामाची त्या ठिकाणी असणारी जी विजयसिंह मोहिते पाटील भैयांचे चुलते त्या ठिकाणी मोठा मतधिक्याने खासदार झाली होती. त्या काळात देखील त्यांनी बऱ्याचशाच योजना राबवल्यात. त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला भैयासाहेबांना त्या ठिकाणी जनता पार्टीने देखील तिकीट द्यावं अशी आमची अपेक्षा आहे. आमचं मतदान पूर्णपणे त्यांना असेल. निंबाळकरांनी एखादा केंद्राचा प्रकल्प आणलाय का? आणलेला असेल, पण त्यांनी त्यांचं नाव लागले पुढं फक्त, पण मूळ यांनीच आणलेलं आहे. कल्पना योजना ह्यांच्या सगळ्या आहेत मोहिते पाटलांच्या. माळशिरसनं 1 लाखाचं मताधिक्य दिले तरी पण आता निंबाळकरांनी संजय मामा असतील, बबनदादा शिंदे असतील यांच्यासोबत घरोबा केला. घरोबा केला तरी आपली माणसं त्या तालुक्यात आहेत ना, त्यांनी केला असेल घरोबा, पण त्या ठिकाणी आपली माणसं आहेत ना. भैयासाहेबाच्या पाठीमागं प्रत्येक तालुक्यात, मग वरचा मान तालुका असेल, फलटण असेल किंवा तुमचा करमाळा, पंढरपूरचा काही भाग, त्यात देखील आपले मोहिते पाटला मानणारी माणसं आहेतच ना. आणि भविष्य काळात तेच त्या ठिकाणी खासदाराला योग्य आहेत आणि होणारच. भाजपने जर निंबाळकरांना उमेदवारी दिली मतदान कोणाला करणार ते आम्ही नंतर ठरवणार, त्यावेळेला कोणाला द्यायचं ते. लोकसभेचं इलेक्शन काही दिवसात लागते. माढा लोकसभेचा उमेदवार म्हणून तुम्ही कोणाकडे पाहताय? आम्ही माढा लोकसभेचा उमेदवार म्हणून धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे पाहतो. माळशिरस विधानसभा मतदारसंघानं निंबाळकरांना 1 लाखहून अधिकाचं लीड दिलं. हां, ते निंबाळकरांच्या कामावर तुम्ही समाधान? नाही, निंबाळकरामुळं दिलं नाही माळशिरसला मतदान, भाजपमुळं नाही. मोहिते पाटलांचा माळशिरसमधला जे
पश्चिम महाराष्ट्रातलं जे वचक आहे किंवा म्हणजे हे आहे जनसंपर्क आहे, त्यांचं कार्य आहे, त्या कार्यामुळं लोकांनी विजयसिंह मोहिते पाटील ज्यांना सांगते, रणजितसिंह मोहिते पाटील ज्यांना सांगते, हा बघून लोकांनी मतदान केलं त्यावेळेला. याचा अर्थ रणजितसिंह निंबाळकर काय निंबाळकरांच्यासाठी नाही, निंबाळकरांच्याकडे बघून नाही लोकांनी सांगितलं. आपलं नेता मोहिते पाटीलांच्या शब्दावर लोकांनी मतदान केलं. हेच बेस आहे त्यावेळेचं. 1 लाख आम्हाला निंबाळकरांचं कामाच्या संदर्भात आमचा संपर्कच येत नाही. निंबाळकरांचा जामीन कसलं गोर आहेत का काळ आहेत आम्हाला बघितलंच नाही आम्ही. इलेक्शनच्या वेळेला जेवढं बघितलं तेवढं, परत आमचा संपर्कच नाही त्यांचा, सर्वसामान्याचा संपर्कच नाही ना. मोठे मोठे पुढारी जसं मी झालं खाली पाहिजे ना तुमच्या लोकांना. आज 10,000 लोकात तुम्ही ओळखी पाहिजे, खालच्या 10,000 म्हणजे तुम्ही 2 लाखात ओळखू असं काय करायचं, लाखात ओळखू असं काय करायचं. खाली 5,000 लोकांमध्ये तुम्ही खाली आलं पाहिजे, 4,000 5,000 लोकांमध्ये. ह्या दृष्टिकोनातून निंबाळकरांनी आता संजय मामा आणि बबनदादा शिंदे सोबत घरोबा केला. जरूर आहे की घरोबा केला. राजकारणाच्या गोष्टी असतात, त्या राजकीय असतात. आम्हाला काय वाटतं त्यांनी कुणाबरोबर घरोबा करणं हा त्यांचा प्रश्न आहे. ती राजकीय दृष्टिकोनातून जरा वाटतंच की नाही आपल्याला उमेदवारी मिळावं. ती घरोबा करणार, कुठं जाणार, कुणाला आमिष दाखवणार, काय करणार, त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपलं सामान्य माणसाचं काय की जो माणूस सामान्य माणसाचा प्रश्न सोडवण्यास समर्थ आहे तोच माणूस आपण बघणार. बाकीचं काय आपण निंबाळकरकडे जाऊ शकतोय का? आपण कुणाकडे जाणार? मोहिते पाटलाकडे गेलं कुठलं बी 5-6 पाटला आहे ती. समजा दर्शी मोहिते पाटलाची नाही गाठ पडली तर आम्ही रणजित दादाकडे जाऊ, दुसरं अजून पाटला आहे त्यांच्याकडे जाऊ. 10-12 जण आहे ती इथं, तसं त्यांचं कुठं जायचं? ते नसलं संपलं आमचं कामच बंद ना. आम्ही काय बांधणार? आमचा संपर्क कोणासंगत आहे ते बघणार आम्ही. आम्हाला ती महत्त्वाचा माणूस आहे. भाजपनं निंबाळकरांना उमेदवारी दिल्यावर तुम्ही कोणाला ते दिले तर मग त्यावेळेला आम्ही बघू काय करायचं त्यावेळेला. आमचं त्यावेळेचं आता ओपिनियन आम्ही सांगू शकत नसतो ना, कारण त्यावेळेची भावना आमची काय असेल त्याच्यावर राहणार ना. आताच आम्ही कसं ती भावना पुढची भविष्याची भावना आम्ही आता व्यक्त आम्हाला सांगता येणार नाही ना भविष्याची भावना काय आहेत. लोकसभेचं इलेक्शन लागते, माढा लोकसभेचा उमेदवार म्हणून कुणाड बघताय तुम्ही? आपल्याला उमेदवार असा पाहिजे जिंकणारा माणूस कोणी पण असू दे, जनतेची सेवा करायला माणसाने, जनता की सेवा करने वाला आदमी चाहिए. जीत कर आने के बाद सबके तरफ देखना चाहिए, कोई भी जाति धर्म का हो, हमको किसी से कोई प्रॉब्लम नहीं है. राज्य तुम करो, सब तुम करो, मगर गरीब जनता जो है उसका ख्याल रखना चाहिए. एखादं नाव असेल की मनात तुमच्या यांना मिळायला पाहिजे? अहो ते आमचं मत आहे, आम्ही कोणाला पण देऊ शकतो. मत कोणालाही द्या, हो तो नाही आहे, पण असं एखादं नाव असेल की ह्यांना उमेदवारी मिळायला पाहिजे, त्यांना उमेदवारी. कोण आहे उमेदवारी? तुम्ही नाव सांगा बघू. मी धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव चर्चेत आहे, निंबाळकरांचं नाव चर्चेत आहे. धैर्यशील मोहिते पाटिल जी को मिलना चाहिए. होय, मोहिते पाटील आता जे खासदार निंबाळकर आहेत त्यांच्या कामावर समाधानी आहेत का तुम्ही? ते काय तुम्ही स्वतः पाहिला, काय समाधान केला काय नाही केला. आम्हाला विचारून आम्ही लोकांसमोर सांगणार त्याला काय अर्थ नाही. लोकांना सगळ्यांना करते. तुम्ही सुद्धा पत्रकार आहे, तुम्हाला स्वतःला कळत असेल काय केला काय नाही केला. बाकीचे आपल्याला काय बोलायचे नाही. मोहिते पाटील माय चॉईस. निंबाळकरांनी एखादा केंद्राचा प्रकल्प वगैरे आणलाय का? एवढा कशाला? मी तुम्हाला शेवटचे एक अंक सांगितलं ना, मोहिते पाटील राईट चॉईस झाला बस. धन्यवाद. निंबाळकरांना जर उमेदवारी मिळाली तर तुम्ही कोणाला मतदान करणार? अहो मी स्वतः एक पत्रकार आहे बघा, माझी गाडीला लिहिलेलं आहे प्रेस. मी तुम्हाला थोडक्यात सांगितला, मोहिता पाटील इज ग्रेट. आता शेतीला द्यायचा असेल वेग तर आणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर. 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल. सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू. आजच बुकिंग करा. सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर. ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री. सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ. हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर.